नांदेड जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे लोहा कंधारा आहे। नांदेड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज असलेला हा मतदारसंघ समजला जातो। या ठिकाणी बहीण आणि भावामध्ये लढत होणार आहे। महायुतीकडनं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवार आहेत, तर त्यांची सख्खी बहीण असलेली शेकपा शेतकरी कामगार पक्षाच्या आशाताई शिंदे या उमेदवार आहेत। आता आपण आहोत लोहा या शहरामध्ये। आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकं या शहरामधलं वातावरण काय आहे, राजकीय वातावरण काय आपण जाणून घेऊयात। दादा काय नाव? इकडे दादा काय नाव? संदीप महागडे। काय म्हणते मतदारसंघात हवा कोणाची आहे? मतदारसंघात चांगले सगळ्याची हवा चालू आहे चांगल्या प्रकारे। आता पुढे होईन काय आहे ते बघू दा। लक्ष प्रताप पाटील आहेत आमचे, बरेच आहेत, आता 2-4 उमेदवार आहेत रिंगणामध्ये, एकनाथ पवार आहेत, असे बरेच काहीच भरपूर वार जोरात चालू आहे। आता पुढचा प्रश्न ते बघूत नाही कोण येईल ते। या मतदारसंघात बहीण भावात लढत आहे ना, बहीण भावात बी लढत आहे, पण आता हे लोकांचा कलाप्रमाणे अशा पद्धतीने हे चलन बघ। काय वाटते बहिणीचं पारडं जड असणार का भावाचं? नाही, भावाचं पारड जड असेल। का बरं? नाही, त्याचे भरपूर विकास कामं चांगले त्याने केलेत प्रताप पाटलांनी, इथं त्याच्याबद्दल त्याचं पारड चांगलं आहे। आपल्यासोबत आणखीन नागरिक आहेत, मतदार आहेत। दादा काय नाव? अंबादास पवार। काय लोह्याची हवा काय म्हणते? चांगलं आहे वातावरण, आशाताईचं चांगलं आहे, आशाबाई श्यामसुंदर शिंदे। मतदारसंघात बहीण भावात लढत होणार आहे? हो, बहीण भावात नाही म्हणा, 3-4 उमेदवार आहेत रेसमध्ये। 1 नंबरला आशाताईचं आहे सध्या नाव। चांगला विकास केलेला आहे त्यांनी लोहा कंधारमध्ये। काय विकास केलाय? कोट्यावधीचा विकास केलेला आहे, सरकारी दवाखाने 200 कोटीचं हे केलेलं आहे त्यांनी कंधारला, बाकी रोडचे कामं वगैरे भरपूर सुविधा केलेल्या आहेत। हवा कोणाची आहे, बहिणीची की भावाची? बहिणीची शिट्टी निशाणी। बहिणीची हवा आहे सांगतायत। आपल्यासोबत दुसरे एक दादा आहेत। दादा काय नाव? बाळू पवार। बरं, काय म्हणते लोहा कंधारचं वातावरण? लोहा कंधारचं वातावरण सध्या या भागामध्ये गेल्या 5 वर्षापासून जी लोकांची नाराजीचा सूर आहे, ते इथं भाऊ बहीण आणि एक नौका उमेदवार उभा आहे। त्यामध्ये सरस असे प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत। चिखलीकर साहेबाचं एक काम, त्याची काम करण्याची पद्धत आणि प्रत्येक गेलेल्या माणसाला काम करून समाधान करण्याची त्याची जी पद्धत आहे, त्यामुळे ते या भागात सरस राहतील। आणि ते त्यांची या भागामध्ये त्यांनी आमदारकी नसतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असेल, बुद्ध विहाराचं काम असेल, शादीखाना असेल, बायपास टू बायपास हे आपण जे आता आपण रोड बघत आहात, ते रोड खासदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून 36 कोटी रुपये मंजूर करून आणून स्वतः त्यांनी लोह्याच्या जनतेसाठी, व्यापाऱ्यासाठी जे त्रास होता, त्यांनी त्रासमुक्त असं त्यांनी काम केलेलं आहे। आणि या भागामध्ये बरेच जण असे आहेत की ऑटो जरी पकडला, काही जरी पकडलं तर चिखलीकर साहेबाला फोन करतात आणि त्या कार्यकर्त्याचं समाधान करतात। भैया काय नाव आहे? आनंद तुकाराम मस्के। मतदान आहे का? आहे ना। काय म्हणते वातावरण? वातावरण बरं आहे। कोण आहेत उमेदवार? उमेदवार घंटाड मामा। आपल्या लोहा कंधारचा आहे कुठं? नाही, गंगाखेड। ठीक आहे। आपल्यासोबत दुसरा तरुण आहे। काय म्हणते लोहा कंधारचं वातावरण? प्रताप पाटील चिखलीकर। कसं काय? कारण साहेबाने तिथं विकास केलेला आहे, दुसरं कोणीच नाही करू शकले। त्यांच्या जे आता 5 वर्ष मागल्या 5 वर्षाखाली जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी आतापर्यंत काहीच करू शकले नाही आहे। फक्त विकासाचा मुद्दा कुठं आहे यांच्याकडे? विकासाचा मुद्दाच नाही आहे। यांचे श्यामसुंदर शिंदे साहेब आमदार यांनी काही विकास केला नसल्यामुळं त्यांनी त्यांच्या पत्नीला थांबविले। चिखलीकरांचे दाजी आहेत प्रताप पाटील, श्यामसुंदर शिंदे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी करोडो रुपयाचा निधी आणला सांगत होते। कुठं आणले? कुठं आहे मग? करोडो रुपयाचा निधी आहे तर कोणत्या कामासाठी वापरले? दाखवा ना। तुम्ही विकासाचा मुद्दा बोला, तुम्ही विकासाचा मुद्दा बोलावा लागेल म्हणून तर तुम्हाला तिकीट दिलं नाही पक्षानं। आमदार होते, त्यांना तिकीटच नाही आहे ना, पत्नीला तिकीट दिले त्यांनी। विकास फक्त प्रताप पाटील चिखलीकरच करू शकतात। खासदार असताना साहेबानं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसविला,
आतापर्यंत जे पेंडिंगमध्ये होता 35 वर्षापासून साहेबानं केला. बायपास टू बायपास सर्व काही साहेबानं केलेले. माजी खासदार चिखलीकर यांनी विकास कामं केले असल्याचा तरुण सांगत होता. आपल्यासोबत काका आहेत. काका काय नाव आहे? इकडे बोलायला आमच्या गावातलीच आहेत ती काय नाव आहे? बालाविदेला क्षीरसागर. काय म्हणते तुमच्या तालुक्याचं वातावरण? आता वातावरण काय आता कळ ना आता 2-3 दिवस चाला बहिणी विरुद्ध भाऊ उभा आहे. आहे तर दोघं उभा. आता लोक म्हणायचं नवीन हुडकाव म्हणायचं तडफदार. अच्छा, बहीण नको भाऊ नको, नवीन पर्याय. नवीन फाव म्हणायचं जनता म्हणाली आहे. काय कुणाचं पार्ट जड राहील? पार्ट अजून काहीच सांगाय ना बघा. आता सध्या चुपचाप आहेत, जिकडे तिकडे चुपचाप आहेत पार्ट बघण्यासाठी. काय वाटते दादा, कुणाचं पार्ट जड राहील? वातावरण काय? प्रताप पाटील चिखलीकरांचं पार्ट आहे. कसं काय? कसं काय म्हणजे आज जर मी आता फोन जरी काढून लावलो तर साहेब एका मिनिटामध्ये उचलतात फोन. कोणताही आतापर्यंत मतदारसंघामध्ये किती 4 वर्ष झालं आले, कोणी म्हणाले कुठून 5 वर्ष झालं आलेत, 35 वर्ष झालं सत्तेत असो किंवा नसो, जे हर एक दुःखात सुखात येणारा कार्यकर्ता आहे. विकास होईल अथवा नाही होईल, पण ते सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे. आज मी दवाखान्याचं काम आहे, मला जर एक साहेबाला फोन लावला तर आत्ता साहेब उचलतात. साहेब जरी उचलला गेले तर साहेबाचा कोणताही हाताखाल्ला माणूस असेल, खाल्ला माणूस असेल, एका मिनिटात विकास कामं झालेत की नाही मतदारसंघात? भरपूर कामं झाले. तर विकास काम काय झालं नाही ह्या गेलेल्या 5 वर्षातच कामं झालं नाहीत. फक्त नारळ फोडणे. आमच्या गावामध्ये, आमचं गाव आडगाव आहे, नुसते बोर्ड लावलेत. कोणचं फूल हे आमच्या गावातले वालदादा बी आहेत. गावामध्ये 5 वर्ष झालं कोणचा विकास केला? फक्त बोर्ड लावलेत. यांना सुद्धा विचारा, फुलाचं काम नाही. फक्त आश्वासन आणून बोर्ड, आणि आचारसंहितेच्या आधी बोर्ड रवले आणि सवच आचारसंहिता लागली की उपटून आणले. कुणाचं पार्ट जड आहे मग आता? बहिणीचं भावाचं? भावाचं. आपल्यासोबत आणखीन तरुण आहेत. भैया काय सांगशील, मतदान करतो का? हो. गाव कुठलं? लोहा. काय म्हणते वातावरण लोह्याचं? लोह्याचं वातावरण चांगलं आहे सर. कोण आहेत उमेदवार? उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आहेत, आशाताई शामसुंदर शिंदे आहेत, मनोहर धोंडे आहेत, नरंगले साहेब आहेत. काय वाटते कोण येतील निवडून? चिखलीकर साहेब. का बरं? विकास कामं केलेले आहेत सर. अच्छा, हो. काय विकास कामं झालेत मतदारसंघात? खूप काही विकास कामं, रस्त्याचे कामं आहेत, नालीचे कामं आहेत, विकास कामं केलेले आहेत सर. त्यांच्या बहीणसुद्धा उमेदवार आहेत, त्यांचे दाजी आमदार आहेत, आत्ताचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी सुद्धा विकास कामं केली असं सांगतात लोक. चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे सर विकास. लोहा कंधार मतदारसंघामधलं पुन्हा एक तरुण आपल्यासोबत आहे. भैया मतदान करतो का? हो सर. कुठलं गाव? मलकापूर. लोहा तालुका. लोहा तालुक्यात. काय तालुक्याचं वातावरण काय? तालुक्याचं वातावरण साहेबाचंच आहे, चिखलीकर साहेबाचं. त्यांनी खूप काही कामं केलेले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्याच ज्यावेळेस ते होते त्यांच्याच हाताखाली झालेलं आहे काम. नॅशनल हायवेचे कामं त्यांच्याच हाताखाली झालेले आहेत. भरपूर असे काही कामं त्यांच्या हातावर झालेले आहेत. आणि साहेबाचं म्हणजे असं आहे, साहेब जात धर्म पात हे कुठलीही बघत नाहीत. कारण ते म्हणजे असं एक माणूस त्यांच्यासाठी जे काम करते त्यांच्यासाठी ते केव्हा बी कामं करतात. आणि कार्यकर्त्याला एकजुटीनं घेऊन चालणारा कार्यकर्ता म्हणलं तर आमचे साहेब आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर. लोहा कंधार मतदारसंघ हा हाय व्होल्टेज असलेला मतदारसंघ आहे. या ठिकाणी बहीण आणि भावामध्ये थेट लढत असल्यामुळं हा मतदारसंघ सध्या चर्चेमध्ये आहे. बाबा काय नाव? माझं किसन आहे, किसन वाघमारे. काय म्हणाले लोह्याचं वातावरण? काय मला ऐकू ना कडे. लोह्याचं वातावरण काय म्हणलं? का आगरदा करायला की आता येईल तेव्हा कळेल. कोण येईल निवडून? आता कुणाला ठाऊक साहेब काय होतं की आपण काय सांगा, आपण काय सांगा, आपणाला काय भविष्य कळाले पुढचं. मतदान करता का? मतदान कुणाला करणार मतदान? तिकडं आहो आम्ही पालम तालुक्यात. दुसऱ्या तालुक्यातले आहेत आपल्यासोबत. कुठलं गाव? कुठलं गाव? कुठलं दादा? तालुका लोहा. बरं, काय लोह्याचं वातावरण? काय नाही, चंद्रसेन पाटील सुरनर. बरं, मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ उभा टाकलेला आहे. हां आहे की. काय त्याचं काय, बहिणी विरुद्ध भाऊ आहेतच की. आता ह्याला दोघाला टप देण्यानुसार सर्वसामान्यातला उमेदवार म्हणलं तर चंद्रसेन पाटील सुरनर आहेत.
त्याने जिल्हा परिषद सदस्य होतं, सर्कलमध्ये चांगल्या प्रकारे काम केले त्याने. एकही असा गाव वाडी तंडा म्हणजे चांगले रस्ते व्यवस्थित त्याचा म्हणजे चांगलं आहे नाव. लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण म्हणतात की आता भाऊ नको, बहीण नको, नवीन पर्याय शोधत आहेत, शोधण्याचा विचार करत आहेत. तर दुसरीकडे प्रताप पाटील चिखलीकर यांनी कामं केल्याचा लोकांचा विश्वास आहे. तर एकीकडे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी म्हणजे चिखलीकर यांच्या बहीण या उभ्या आहेत, त्यांनीसुद्धा कामं केलेत आणि त्यांनासुद्धा आम्ही निवडून देऊ, अशा संमिश्र प्रतिक्रिया एकंदरीत लोहा कंधार मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या आहेत. येणाऱ्या 23 तारखेनंतरच कळणार आहे की या मतदारसंघावर कोणाचा विजय होणार आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, लोहा, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.